Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Naveen Angel World. Me Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे क्लिनिक डे. सो रेडी झालो क्लिनिकला. त्याच्या आधी मस्त नाश्ता रेडी झालाय. सो नाश्ता करून जाणार आहे. रचना आहे किचन मध्ये. सो आज मी तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करणार आहे, बट त्याआधी मी काही प्रोडक्ट्स मागवले आहेत Amazonवरनं. ते मी तुम्हाला दाखवते, कारण आता तुम्ही माझ्या किचनमधलं तर बघितलंच आहे की अपग्रेड झालं आहे बऱ्यापैकी माझं किचन. जसं की तुम्ही इथे बघू शकतायत, हे असं छान. सो हे मी लास्ट टाइम सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं की इथे नवीन शेल्फ बनवलं आणि अशा प्रकारे मी तो अपग्रेड केलेला आहे. बट आता अशा खूप साऱ्या छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यासाठी मला प्रॉपर ऑर्गनायझेशन हवंय. सो मी इथे अगारोचे काही प्रोडक्ट्स मागवले आहेत जे खरंच खूप युजफुल आहेत आणि ते कशा प्रकारे युजफुल आहे हे मी तुम्हाला दाखवते. सो पहिले मी हे सगळ्यांना ओपन कर. सो एवढ्या गोष्टी मी मागवल्या आहेत आणि हे सगळे ग्लासचे आहेत, कारण मला असं पूर्ण ग्लासचा सेट करायचा होता. सो सर्वात आधी हे जे मला कधीपासून हवं होतं, सो हे ग्लास स्पाइस जार आहे जे की आपल्या खूप लोकांना माहिती आहे आणि हे रोटेटिंग आहे. ॲक्च्युली माझे जे मसाले आहेत ना ते असे सगळ्या वेगवेगळ्या बरण्यांमध्ये, म्हणजे असं एक सेट दिसत नाही, तर बघायला सुद्धा असं विचित्र वाटतं. आणि मेन म्हणजे जेव्हा हवं असतं ना तेव्हा शोधत बसायला लागतं. सो हे बेस्ट आहे की किचनमध्ये एकदम हँडी राहील, एक एक गोष्टी मी यात ठेवू शकते. सो हे पूर्ण असं ग्लासचं आहे. जर आपण यात मिरी पावडर वगैरे टाकली तर तुम्ही इकडनं असे त्याचे होल्स आहेत, तिकडनं तुम्ही त्याला इवन काढू शकता. आणि जर पूर्ण मिरी टाकली किंवा धणे वगैरे टाकले, सो तसं त्याला तिथे होल दिलेलं आहे. अकॉर्डिंगली तुम्ही ते ॲडजस्ट करू शकतात. आणि इवन क्लोज सुद्धा आहे, क्लोज ऑप्शन, म्हणजे जर काहीच नसेल यूज करायचं तर. सो हे लवकरच तुम्ही माझ्या इकडे असं कॉर्नरमध्ये किचनमध्ये बघणार आहात. हे मला कधीपासून हवं होतं, मला हे खरंच खूप आवडलं. लेट्स सी मी ह्याला कधी प्रॉपरली सगळं फील करते. हे ग्लास जार ज्याचे जे लीड आहेत ते एअर टाईट आहेत आणि ह्याची कॅपॅसिटी म्हणजे 600 ml ह्याची कॅपॅसिटी आहे आणि तुम्ही ह्यात काहीही ठेवू शकतात. मी ॲक्च्युली हे ड्रायफ्रुट्ससाठी मागवलं आहे. आताच एक छोटी साईज आहे जे म्हणजे 350 ml. सो हे सुद्धा मला आवडले. सो एअरटाईट म्हणजे ह्याचं बघा इकडे प्रॉपरली असं एक रबर आहे आणि काही हवा वगैरे जाणार नाही. छोट्या छोट्या गोष्टी आपण याच्यात ठेवू शकतो. त्याच्यानंतर आहे हे क्यूब जार जे की आहे 580 ml. ह्यात सुद्धा अशा खूप साऱ्या गोष्टी आपण ठेवू शकतो. ह्याचं लीड तुम्ही बघू शकता ट्रान्सपरंट. अजून एक गोष्ट घेतली ती म्हणजे ही ग्लास जार जे 210 ml आहे आणि हे असं वुडनच्या स्टँडमध्ये 3 येतात. ह्याचं सुद्धा जे तुम्ही बघाल तर एअर टाईट आहे. ह्याचं जे मटेरियल आहे ते 100% बोरोसिल ग्लास आहे, त्याने बनलेलं आहे. आणि हे मी ॲक्च्युली कशासाठी आणलंय तुम्ही खूपदा पाहिलं असेल, दिवाळीत आमच्या इथे जेव्हा पण दिवाळी येते तेव्हा मी मध्ये टेबलवरती ना काही ना काहीतरी ठेवत असते. तुम्ही पाहिलं असेल, नसेल बघितलं तर व्हिडिओमध्ये जाऊन बघा, तुम्हाला दिसेल. दरवेळेस ना टेबलवर आमचं असतं, म्हणजे गेस्ट वगैरे कोणी आले ना तर मग तिथे आम्ही ड्रायफ्रुट्स ठेवतो किंवा मग दिवाळीचा जो फराळ असतो तो ठेवतो किंवा एका ह्याच्यात चॉकलेट असं काहीतरी असतं, दरवेळेस असतं. सो ह्यावेळेस मला हे खूप आवडलं आणि म्हणून मी विचार केला की हे छान दिसेल तर टेबलवर ठेव. हा सुद्धा एक ग्लास स्पायसेस जार सेट आहे, म्हणजे जर इनकेस तुम्हाला तो मोठावाला नसेल घ्यायचा तर तुम्ही हे छोटंवालं सुद्धा घेऊ शकता. ॲक्च्युली मला हे आवडलं आणि मी विचार केला की कोणाला असं गिफ्ट सुद्धा करता येईल. प्रत्येक बरणी ही 100 ml साईजची आहे. त्यानंतर मी अजून एक गोष्ट घेतली ती म्हणजे ही ग्लास कॅसेरोल जे मला कधीपासून घ्यायचं होतं. हे मायक्रोवेव्ह सेफ आहे, ओव्हन सेफ आहे, त्याचबरोबर फ्रीजर किंवा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो आपण ह्याच्यात फूड. आणि हे असं लीड बरोबर आलेलं आहे, पूर्ण काचेचं आहे, छान वाटतंय, दिसायला खूप सुंदर दिसतंय. त्यानंतर एक जग घेतलाय जो पण मला खूप खूप वर्षांपासून हवं होतं. एक मला आईने दिलेला आहे पण ना तो थोडासा पूर्ण इथं लीक होतो पाणी असं टाकताना, म्हणून हा मी घेतलाय जो की मी इथे डायनिंग टेबलवर ठेवू शकते. आणि त्याच्यानंतर मी घेतले आहेत ग्लास
आणि हे सगळे प्रोडक्ट्स अगारोचे आहेत. मला हे एक आवडलं, ह्याचा शेप आवडला, सिलेंड्रिकल शेप मध्ये आहे म्हणून बघितल्यावरच मला आवडलं. लास्ट आहे ते म्हणजे हे. सो दिस इज लाईक अ लंच बॉक्स आणि या लंच बॉक्स मध्ये ना असे 3 डब्बे आलेले आहेत जे काचेचे आहेत आणि ह्याचं जे लीड आहे ते आहे एअरटाईट. सो तुम्ही हे असे नुसते सुद्धा वापरू शकतात. म्हणजे जर आपल्याला काही स्टोअर वगैरे करायचं असेल तर आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि मग फ्रीजमधनं काढून मग मायक्रोवेव्ह करू शकतो. मग हे एअरटाईट बेटर आहे स्टोअर करण्यासाठी. अशा प्रकारची शॉपिंग मी केलेली आहे आणि आता लवकरात लवकर हे तुम्हाला जे ऑर्गनायझर्स आहेत ते माझ्या किचनमध्ये दिसणार आहेत. प्रॉपरली मला ऑर्गनाइज करायचे कारण माझा हा टॉल कपाट सुद्धा आहे ना इकडचा, हा सुद्धा खूप मेस झालेला आहे. सो तिथे ह्या बरण्या अशा जर लावल्या तर खूप छान दिसतील. आणि ह्यात मला इवन मोठी साईज घ्यायची आहे जे डाळ वगैरे असतं त्याला स्टोर करण्यासाठी, कारण हे एअरटाईट आहे आणि डाळींना जसं आपल्याला माहिती आहे खूप लवकर किडे वगैरे सुद्धा लागतात. सो हे एअरटाईट बेटर आहे आणि काच असल्यामुळे आपल्याला बाहेरनच समजून जाईल की कोणत्या बरणीमध्ये कोणती गोष्ट आहे. सो हे एक मोठं ऍडव्हान्टेज आहे. जर तुम्हाला इनकेस कोणालाही ह्यातलं कोणतंही प्रोडक्ट आवडलं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या सगळ्यांची लिंक दिलेली आहे. अँड द मोमेंट मी हे सगळं ऑर्गनाइज करेल मी तेव्हा तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल. सो यू पीपल स्टे ट्यून. तर चला मग आता आपण जेवणाला लागते, म्हणजे मी जेवण बनवते आणि तुम्हाला तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते. सो लेट्स गो. सो आज मी बनवतेय ग्रीन चिकन. ते मी चिकन घेतलंय, पुदिना, कोथिंबीर, हे भाज्या मागवल्यात मी, लिंबू आहे, कांदा आणि शिमला मिरची. इथे मी तेलामध्ये वेलची, दालचिनी, अगोबी. ओके. सो मध्येच माझा गॅस बंद झाल्यामुळे हे स्टॉप झालेलं आहे कुकिंग. पण मी तेलामध्ये आता वेलची, दालचिनी आणि लसूण ठेचून टाकलेलं आहे. मला जशी जमते तशी मी ग्रीन चिकन बनवते आहे. आणि इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे. सो ते इथे लसूण मी जास्त लाल करून नाही घेणार आहे, तर ह्यात मी टाकते कांदा आणि ह्याला प्रॉपर गोल्डन ब्राऊन करून घेणार आहे. सो मी आता ग्रीन वाटण बनवते, त्याच्यासाठी घेतली कोथिंबीर, प्रॉपरली वॉश करून घेतले. त्याच्यानंतर त्यात मी ॲड करते थोडंसं पुदिना. ज्यांना पुदिनाचा फ्लेवर आवडतं ते जास्त पुदिनासुद्धा घेऊ शकतात. मिरच्या, सो ॲज यू पीपल नो की आम्हाला तिखट आवडतं म्हणून मी तेवढ्या मिरच्या घेतल्यात. आणि काजू. सो मी यात बदामसुद्धा टाकते आणि पाणी. आणि आता आपण ह्याला ग्राइंड करून घ्यायचं. मस्त ग्रीन कलर आलेला आहे. इथे मी चिकन वॉश करून घेतलंय. जर तुम्हाला हवं आहे तर तुम्ही यात थोडंसं ओलं खोबरं सुद्धा टाकू शकतात, त्याच्याने सुद्धा छान टेस्ट येईल. आता मी ह्या चिकनला मॅरिनेट करून घेते. सो तुम्ही जेव्हा पेस्ट बनवत असाल तेव्हा तुम्ही यात आलं लसूण सुद्धा टाकू शकता, म्हणजे एकदाच होईल. पण माझ्याकडे ऑलरेडी आलं लसूण पेस्ट बनवलेली आहे. सो आता मी यात आलं लसूण टाकते. दही सुद्धा तुम्ही यूज करू शकता. फ्रेश क्रीम यूज करा, त्याने सुद्धा एक छान टेस्ट येईल. आता माझ्याकडे फ्रेश क्रीम नाहीये. यात आता मी टाकते हळद, थोडंसं लाल तिखट, एव्हरेस्टचा गरम मसाला, कोरिएंडर पावडर आणि पल्लवी स्पाइसेसचा थोडासा घाटी मसाला टेस्ट साठी. सो हे मी जेव्हा पण पुण्याला जाते तेव्हा चित्रे बंधूमध्ये मला हे मिळतं. ह्यांचे मी सगळे मसाले मला आवडतात. तुम्ही ट्राय करा एकदा. आणि थोडंसं किचन किंग मसाला टाकलं की मस्त टेस्ट येते. मी अजूनपर्यंत मीठ नाही टाकलेले. आता ह्याला प्रॉपरली मॅरिनेट करून घेते. सो ॲज यू कॅन सी माझं जो अनियन आहे ते मस्त झालेलं आहे. आता ह्यात मी आपलं हे जे मॅरिनेटेड चिकन आहे ते ॲड करते.
आता टाकते मी मीठ कळेल. सो आता आपण थोडं इथे शिजवत ठेवूया. सो डो बनवण्यासाठी मी मिक्सरचा यूज करते. ह्याच्याबद्दल मी आधी सुद्धा तुम्हाला दाखवलं आहे. हे आहे अगारोचं स्टँड मिक्सर. सो डो जो आहे तो काही मिनिटातच रेडी झाला. तोपर्यंत मी बाकीच्या इकडच्या ज्या भाज्या आहेत त्या जागेवर ठेवल्या. तर हे मला सगळं क्लीन करायचं आहे. हे क्लीन करायचं आणि डब्यात ठेवायचं आहे. मिक्सरसुद्धा क्लीन केलं आणि जागेवर गेलेलं आहे. आणि आपलं जे चिकन आहे ते सुद्धा मस्त रेडी होतं आहे. थोडंसं कुक होण्याचं बाकी आहे. तोपर्यंत मी भात सुद्धा ठेवते. आणि हे जे आहे हे सनी आल्यानंतर मस्त गरम गरम त्याला करून दे. इथे मी काही शिमला मिरची कापून घेतल्यात. हे सुद्धा मी ह्यात ॲड करते. सो दिस इज ऑप्शनल. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही नका ॲड करू. So nice, मस्त फ्रेशन अप झाली आहे. अँड बॅक फ्रॉम स्कूल. आज काय काय शिकवलं? बाबांना लागलं राहायचं. ओके चलो. आज काय यम्मी यम्मी बनवले मम्माने आईने. मस्त मस्त पराठे, सॉरी नान आहे ऍक्च्युली. आणि नाईस अशी क्यूट प्लेट. माशा इन द बेड. ये चल चल लवकर. चल ऐसा ये चल बाबू. मस्त मस्त जेवू आग. हा बस तू बस. सो वाजले आहेत संध्याकाळचे 7. सनी आता क्लिनिकला गेला आहे आणि मी आईकडे जाणार आहे. सो आईसाठी मी काहीतरी जेवण घेऊन चालले. कारण आई सकाळी गेलेली हळदीला म्हणून ती सुद्धा थोडी थकली आहे आणि विचार करते की मी काय करू जेवायला, काय करू. सो मी बोलले की मीच तुझ्यासाठी घेऊन येते. कारण तशी मी जाणार आहे घरी तिकडे. मग आता पहिले फटाफट जेवण बनवते आणि मग आईकडे जाऊया. वाव, बॅग कोणी दिली आहे तुला? तू सांग. चल आली बघ. चेतना मावशीने दिली आहे. काय नंबर्सची? नंबर्स कुठे आहे? दाखव नंबर्स कुठे. खाली नंबर्स आहे. हा नंबर्स आहे. चेतना मावशीने दिली आहे. आवडली तुला? दमली? ज्वेलरी कोणी गेली बघू. मला सगळ्या ड्रेसवर मॅचिंग घालतो. बघू बघू ये दाखव ना कशी केली. दाखव ना मला. दाखव आजीला. आजीला नाही येत. बघू तर कशी केले. आजीला म्हणालेलं आहे. काय म्हणताय? मला तुझ्या आठवणाने बोलतात का फार छान सेवा. मंदिरामध्ये सेवा VIP लोकांचं होतं आणि खूप छान. आणि चिवडा फारच छान. सगळ्यांना आवडला. आपणाला पण खूप आठवण आली त्याची. आम्हाला पण आला होता फोन. आता व्हिडिओ वगैरे पाठवलाय त्यांनी. फारच मस्त बनवतात. दमली होतात मी. हो दमल्या. मला फार म्हणजे असं म्हणजे मला पण तेवढं मिळालं असतं. दर्शन तर किती वेळा दर्शन झालं. So Naisa is all set to go. कुठे चालली? सो आफ्टर लॉंग टाइम परत एकदा प्रतीक आणि सुप्रिया आलेले आहेत. आणि जसे ते आले त्याने लगेच इमिडिएटली ग्रुपमध्ये मेसेज टाकला की आम्ही आलोत अँड लेट्स मीट. मग अभिदादांनी डिनरचा प्लॅन केला म्हणून मग आता आम्ही सगळे एकत्र भेटतो. सनी आता गेला आहे क्लिनिकला. तो आम्हाला डायरेक्टली जॉईन होणार आहे. आदित्य, मंजिरी ते सुद्धा खाली उतरत आहेत. चॉकलेट टाकले. समजलं? एक्स मध्ये चॉकलेट टाकले.
असं एकचं काहीतरी आहे तिच्याकडे, त्यात ते मी ऑरासाठी चॉकलेट घेतले असं ते म्हणते. हे कशाला पाहिजे? सो चला मग खूप साऱ्या गप्पा होणार आहेत आणि प्रत्येक आणि सुप्रिया जेव्हा पण येतात एक वेगळी एनर्जी घेऊन येतात ऍक्च्युअली. आणि आम्ही सगळेच जेव्हा एकत्र भेटतो ऍटलिस्ट त्या निमित्ताने भेटणं होतं. नाही तर मी, मंजिरी, आदित्य, सने आम्ही इथेच राहतो. आदित्य मंजिरी बाजूच्या शेतात राहतात तरी आम्हाला टाइम मिळत नाही. म्हणजे आमचं ते मॅचच होत नाही कारण आदित्य सुद्धा लेट येतो आणि मंजिरीचं पण ट्युशन्स वगैरे सगळे काही असतात म्हणून नाही होत आम्हाला पॉसिबल. बट जेव्हा पण सुप्रिया आणि प्रतीक येतात तेव्हा सगळेजण काही ना काही करून टाइम काढतातच. स्कूल ना केक शॉप मध्ये, स्कूल बाजूला आहे. एक शॉप मध्ये, केक शॉप मध्ये बाजूला आहे. केक शॉपच्या बाजूला आहे. केक शॉपच्या बाजूला आहे. हो म्हणजे तिला काय रोज केक नाही मिळत तिकडे? म्हणजेच तो गार्डन पण मिळतो, बघितलं मिळतो. चला जायचं. येतो आदित्य दादा आलेले आहेत आणि बोलतो सेफ कुठले हाईड. कसं आहे रे? काय काय म्हणतोय? हात चालू आहे फिजिओसेशन. जातोय तू जॉबला? तरी नाही. ते काढलं तुझं? हा प्लास्टर काढला ना. दुखतंय? भयंकर. तू जॉबला नाही जात पण तू स्टार्ट केलेलं ना? मला केलेलो आता हे काढल्यापासून, कास्ट काढल्यापासून आहे ना जमत नाही रे, इतका पेन आहे. हो. ए मम्मा कुठे कुठे? ओ माय गॉड. तुझा नवरा विचारतो कोणती साइड सेफ आहे. काय बोलावं? तू चालवणार म्हटल्यावर सेफ आहे कारण की मी बसलीये. ए चाचू घे. तू काय हे बघ चाचू. चाचू आणायला नाही घेऊन आला. तिला विचार. अरे नानाचा झोपेचा टाइम झाला ना. नाही तिला ऑलरेडी शी नीड लॉट ऑफ टाइम. असं लॉट ऑफ प्लेस असा गोल 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 सगळ्यांचं असतं. आमचं तर अजूनही फिरतं, खाली पाडून देतो आमचं. फोकस्ड आहे. युअर फोकस्ड. युअर फोकस्ड. लाईमलाईट लाईमलाईट लाईमलाईट. ऍक्च्युअली माझं थोडंसं पोट वाढलंय. मी तुम्हाला सांगतो त्याच्या मागचं कारण. पोट वाढलंय. ज्ञानाला मला अशी घ्यायची असते तिला बसता येत नाही म्हणून थोडं पोट म्हणून सीट दिली आहे की इकडे. असे बसून तुम्ही झाली. तू शूट प्राऊड मुवमेंट सिरियसली. आणि आता फुल गर्ल्स गँग लॉंग ड्राईव्ह होणार आहे. आणि वी आर जस्ट मिसिंग फाल्गुनी कारण फाल्गुनीच येतनं मिस आउट आहे. बाकी सगळ्या मुलांना तिकडे पाठवून दिले आम्ही. तुम्ही तिकडे जा. मिस करतो. ज्ञानाला पण गर्ल गँग. तुम्ही पण आता गर्लच आणा. सो येस बॅक फ्रॉम क्लिनिक आणि आता वाजले रात्रीचे 10:30. क्लिनिक मधले सगळे पेशंट्स बघून झाले आहेत. सो आमचा प्लॅन जसं ठरलेलं की सगळे भेटणार आहेत आफ्टर अ लॉंग टाइम. सो सुपर एक्साइटेड आहे. सुप्रिया आणि प्रतीक आले आहेत. त्याच्याच बरोबर मंजिरी आणि आदित्य पण भेटणार आहे. सो एक छोटंसं गेट टुगेदर आहे. आय डोंट वॉन्ट टू मिस. सो मी ते अटेंड करणार आहे. भले लेट झालं आहे कारण उद्या परत 24 hours ड्युटी आहे. बट स्टील मला त्यांच्या बरोबर टाइम स्पेंड करायचा आहे. सो निघत आहे. ऑलरेडी लेट झालो आहे. सो लेट्स गो. सो फाल्गुनीला मिस करतो आम्ही. लॉंग टाइम सगळ्यांना भेटतो. म्हणजे आपण आणि ते एकदम टाइमावर तुझं आपलं तोंड उघडं असतं तेव्हाच येणार. दोघे कधी बघून एवढे चांगले फ्रेंड्स होते हे दोघं. काय झालं? वस्तू फक्त दुसरीकडे जायला. अरे तू असं बोल मम्मीला की मला आहे ना ती सोड मला नवीन दे. आता बघ
हे पूर्ण मस्त लाइटिंग वगैरे मी आहे ना फक्त फोटोज मध्येच बघितले, मी आहे ना प्रत्यक्ष बघितलंच नाही. अरे हे काय आहे ना पूर्ण लाईट बीट्स ना मी काढून देतो एकदम हॅपनिंग असतं. नाईसने सूप पिऊन टाकलं आईस्क्रीमचा. टिश्यू घे, टिश्यू घे. नाही हे ना पण चांगले टिप्स आहेत. पहिले माहिती असलं तर सुधारणा करू शकते. नाही हे ना नेहमी वर्क करतं. बाय बाय बाय. आदित्य राहतोय तू? नाही आत्ता चाललेत ना तो. चलो बाय. गाडी बोलली गुड मॉर्निंग, चला 5:30 ला उठायचे होत्या. हो ना, 12:30 झाले. आमची हालत नाही सगळे. चलो चलो. इन्फॉर्मेशन देऊ आम्ही. चला, छान वाटलं भेटून. गर्ल्स ट्रिप पूर्ण झालेली आहे, पण ती हाफ होती. पण आता तू नेक्स्ट टाइम वेळ काढून ये. आपण अजून एक मोठी, पण आता ह्यावेळेस आपण प्लॅन करू जा का? हा, पावसाळ्यात तर ती व्हायलाच पाहिजे. लॉंग ड्राईव्ह. लॉंग ड्राईव्ह. आपण इकडनं जाऊया तिथे. राईट. कुठे ते लोकेशन कळेलच लवकर. प्लॅन झालेला आहे. प्लॅन झालेला आहे, पण प्रायर सांग. जसं मी तुला म्हंटले, प्रायर सांग. नक्की नक्की नक्की. ए, तुला पण उतरायचंय का? तू नको उतरू, तुला सोडते ग. बाय चलो बाय बाय माऊ. बाय. चलो बाय सुप्रिया.